उ. श्री सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्री दत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना ही कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके 1823 मध्ये सन 1901 त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर श्री दत्त महात्म्य हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 51 अध्याय असून 5400 ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत उपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविध भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या 4 भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्री महाराजांनी श्री दत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे की या ग्रंथात प्रभूंनी सतत सानिध्य ठेवावे. श्री दत्त महात्म्य. श्री दत्त महात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके 1823 इ. स. 1901 दशसहस्रांशच्या चातुर्मासात झाली असे श्री स्वामी महाराजांच्या पत्रावरून कळते. त्यानंतरच पुढे ते म्हणतात, श्री दत्त पुराणातील तृतीय अष्टकापासून 6व्याच्या 6व्या अध्यायापर्यंत आजपर्यंत श्रावण शु. 11 ओव्या लिहिल्या. प्राय प्रत्यही 108 होत गेल्या. तेवढ्याचाच अध्याय ठेवला. उद्या 50 अध्याय पुरा होईल. सुमारे 5500 ग्रंथ झाला. आता पुढे लिहिण्याची इच्छा होत नाही. यानंतर अवतरणिकेचा 1 अध्याय झाला. असे एकूण 51 अध्याय आहेत. गुरुचरित्राच्या अध्यायांचीच संख्या येते. या सर्व अध्यायांची विषयसूची इतरत्र दिली आहे. तसेच श्री दत्त महात्म्याचे मराठी चिंतन दिले आहे. उ. योगीराज श्री गुळवणी महाराज यांनी प्रकाशित केलेल्या श्री दत्त महात्म्याचे संपादन आत्मारामशास्त्री जेरे यांनी केले आहे. त्यांच्या शब्दांत प्राकृत दत्त महात्म्य स्वरूप ही सुद्धा एक सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची लीला आहे. आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्त महात्म्य ग्रंथासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे. सगुण स्वरूप साक्षात्काराची ज्ञान भक्ती व वैराग्यरूप साधने रसभरीत वाणीने महाराजांनी यांत सांगितली आहेत. महाराज आप्तकाम असल्याने देवाजवळ काही मागत नसत. परंतु या ग्रंथात सतत सान्निध्य ठेवण्याकरिता त्यांनी श्री दत्त प्रभूंची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, प्रभो दत्तात्रेया, मागतो अपसरुनी हात. या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी. 51 ते 110 व या प्रार्थनेप्रमाणे दत्त महाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. यात श्री दत्त महाराजांचे सांगोपांग चरित्र व सहस्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रल्हाद वगैरे भक्तांची व तदनुषंगाने अत्री, अनसुया, जमदग्नी इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळ वाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्ती, ज्ञान, यज्ञ, निष्काम कर्मयोग इत्यादी परमार्थ मार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपाने वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादी फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदी अमृतमय आहे. त्यामुळे याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यात बिलकुल संशय नाही. हा एकच ग्रंथ वाचकाच्या सर्व कामना पूर्ण करून त्याला परब्रह्म पदवी देणारा आहे. खुद्द श्री स्वामी महाराजांनीच ग्रंथाच्या शेनवटी त्याच्या प्रयोजनाविषयी म्हटले आहे. मंदा विशेषण करून नुमजे उपनिषद ज्ञान त्यांकरिता हे लेखन करवी अत्रिनंदन दयाळू. 51 ते 106 कलियुगातील अशक्त जीवांना उपनिषदांचे श्रवण, मनन, निधिध्यासनादी मार्ग अगम्य आहेत. तसेच त्यांचा अधिकारही मर्यादित आहे. म्हणून गीतेच्या वचनाप्रमाणे स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादी सर्व जीवांना या ग्रंथाद्वारे श्री स्वामी महाराजांनी मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. या ग्रंथाच्या 39व्या अध्यायापासून ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक ओवीचे तिसरे अक्षर क्रमाने वाचल्यास मांडुक्योपनिषद, भद्रकर्णेभिः व स्वस्ति नो हे शांतिमंत्र, ईशावास्योपनिषद, पूर्णमदः अतो देवा अवंतु नो हे मंत्र साकार होतात. हे श्री महाराजांच्या वरील वचनाचेच द्योतक आहे. 5व्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील संपादकीय निवेदन मननीय आहे. श्री दत्त महात्म्य ग्रंथाच्या ह्या नव्या आवृत्तीची मुद्रिते शोधण्याचे काम श्री गुळवणी महाराज यांच्या सांगण्यावरून केले. काम जरा कठीणच होते. त्यास मुख्य कारणे 3 पुढील भागात. लाईक करा, सबस्क्राईब करा.